तर मंडळी, आज आपण स्पेशल असा पदार्थ बघणार आहोत. जी पारंपरिक रेसिपी आहे ती आज आपण रेसिपी बघणार आहोत. तर दरवेळेस प्रत्येक सणाला तुम्ही चण्याच्या डाळीपासून पुरणपोळी बघत असाल, तर आज आपण जी बघणार आहोत ती पुरणपोळी बघणार आहोत, मूग डाळीची पुरणपोळी. तर नमस्कार मंडळी, प्रीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण मूग डाळीची पुरणपोळी बघणार आहोत आणि ती देखील आपण तेलावर लाटून बघणार आहोत. तर चला, तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. तर मंडळी, इथे मी 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि आता ती आपल्याला शिजायला टाकायचं आहे. तर पहिल्यांदा डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि धुवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये परत पाणी ॲड करून शिजवून घ्यायची आहे. तर ही डाळ तुम्ही कुकरलाही शिजवून घेऊ शकता, पण शक्यतो करून कुकरला डाळ शिजवताना गीर होते, मुगाची डाळ जास्त शिजली जाते. त्यामुळं अशी पातेल्यातच शिजवायची, जेणेकरून आपल्याला अंदाज येतो की डाळ कितपत आपल्याला शिजवायची आहे. तर आता ह्या डाळीतलं पाणी काढून घेऊया. मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 तांब्या पाणी घातलेलं आहे, म्हणजे अर्धा लिटर पाणी मी घातलेलं आहे याच्यामध्ये. तर आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे, जेणेकरून आमटी करताना किंवा आपल्या येळवणीला कलर देखील छान येतो आणि थोडंसं तेल देखील ॲड करायचं आहे. तर तुम्ही मंडळी अशी मूग डाळीची पुरणपोळी तुम्ही होळी दिवशी देखील करू शकता किंवा गुढीपाडवा स्पेशल देखील तुम्ही अशी पुरणपोळी करू. तर डाळ आपण शिजवून घेऊया आणि याच्यामध्ये लागेल तसं थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आहे. आता सुरुवातीला थोडंसं याला उकळी आणून देऊया. डाळ आपल्याला एकदम मऊ शिजवायची नाही, थोडीशी अखंड डाळ दिसेल असेच आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे. तर आता आपण डाळ शिजवून घेऊया. डाळ शिजूपर्यंत आपण पीठ मळून घेऊयात. पीठ मळत असतानाच थोडंसं पीठ मऊ असं पातळ मळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं पीठ छान आपण मुरवत ठेवणार आहे. पीठ मुरल्यानंतर त्याला जास्त मर्दायची गरज लागणार नाही. त्यामुळे आपण पीठ मळतानाच थोडंसं जास्त पाणी ॲड करायचं आहे आणि पीठ पातळसर असं मळून घ्यायचं आहे, कारण आपण तेलावरची पोळी लाटणार आहोत. त्यामुळं जर पीठ आपलं कठीण आपण मळलं तर पुरण त्याच्यामध्ये भरल्यानंतर पोळी फुटू शकते. त्यामुळं पीठ थोडंसं पातळ मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपले कणिक देखील मळून झालेले आहे आणि या पद्धतीने मळायचे आहे. मऊ अशी मळून घ्यायची आहे. थोडीशी पातळ झाली तरी देखील चालेल आणि ह्याला आत्ताच तेल लावून ठेवायचं नाही. आपण याला नंतर परत आणि थोडीशी तेलामध्ये मर्दून ठेवणार आहोत. तर आता ही अशीच आपले पुरण तयार होईपर्यंत या पिठाला असंच आपण मुरत ठेवूया. इथे आपली डाळी शिजत आलेली आहे. मूग डाळ शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, मूग डाळ लगेच शिजते. तर आता यातलं पाणी थोडंसं कमी झालेलं आहे, तरी मी एका साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं होतं, ते पाणी याच्यामध्ये ॲड करूया. एवढं पाणी बास झालं. तुम्हाला पाहिजे असेल येळवणी जास्त, तर तुम्ही नंतर डाळ शिजल्यानंतर देखील कटाची आमटी करण्यासाठी तुम्ही परत देखील गरम पाणी ॲड करू शकता. तर आता इथं आपली डाळ थोडीशी शिजलेली आहे आणि अजून थोडीशी शिजवून देऊयात. जास्त शिजवून द्यायची नाही, नाहीतर त्याचं आपण वरण होईल असं शिजवून घ्यायचं नाही. आपल्याला डाळ आणि पाणी वेगळं दिसलं पाहिजे असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर मंडळी, इथे आपली डाळ शिजलेली आहे. तर आता आपण गॅस बंद करूयात आणि पुरण वाटायची जी चाळण असते त्याच्यामधून आपण ही डाळ नितळून घेऊयात. डाळीतलं पाणी आपल्याला पूर्णपणे नितळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं पुरण पातळ होणार नाही. तर इथं दिसत आहे तुम्हाला डाळ एकदम छान अशी शिजलेली आहे. याच्यापेक्षा जास्त डाळ शिजवून घ्यायची नाही. तर आता आपण यातलं पाणी नितळल्यानंतर पूर्णपणे पुरण करायला घेऊयात. तर आपण जेवढी डाळ घेतलेली आहे आपल्याला तेवढाच गूळ देखील घ्यायचा आहे.
तर मंडळी इथे आपलं पुरण करून झालेलं आहे आणि आता इथं जी कणिक आहे ती आपली छान भिजलेली आहे. तर आता याला आपण थोडंसं तेलामध्ये तेल टाकून मळून घेऊया जेणेकरून थोडीशी अजूनही सैलसर होईल. तर आता मी याच्यामध्ये तेल ॲड करते. करण्या अगोदर मी थोडंसं नकळत पाणी टाकून मळून घेते जेणेकरून थोडीशी ही ओलसर होईल आणि थोडीशी मऊ होईल. इथं बघा आधीच कणिक छान आपली अशी मऊ झालेली आहे आणि आपलं ज्याप्रमाणे पुरण झालेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला कणिक देखील थोडीशी पातळ करून घ्यायची आहे. तर ह्याला एक 5 मिनटं अजून मी छान असं मळून घेऊन मऊ करून घेते. तुम्हाला दाखवते की कणिक आपल्याला तेलाची पोळी लाटण्यासाठी कशी करावी लागते ती. आता याला तेल लावून आपण थोडंसं मळून घेऊया. पाण्याने याच्यासाठी मी मळून घेतलं कारण की कणिक थोडा वेळ आपण मुरत ठेवली होती त्यामुळे ती थोडीशी त्याच्यावर असे थोडंसं कठीण झाल्यागत वाटत होती त्यामुळे थोडीशी मी पाण्याने मळून घेतली आणि आता आपण हिला छान अशी तेलाने मळून घेऊया. आणि तुम्हाला मी दाखवते की आपणाला तेलावरची पोळी लाटण्यासाठी कणिक कशी करायला पाहिजे. तर ही अशी वडल्यानंतर अजिबात तुटली नाही पाहिजे. तर अशी कणिक आपली तयार झाली पाहिजे. तर ती बऱ्यापैकी तयार झालेली आहे. अजून 1-2 मिनटं याला मी मळून घेते आणि छान अशा आपण पोळ्या लाटून घेऊया. तर मंडळी तुम्ही देखील अशा पोळ्या नक्की करून बघा. मूग डाळीच्या छान होतात. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे आपली कणिक मळून झालेली आहे आणि आता आपण पुरण देखील यातच घेऊया. इथं पुरण देखील झालेलं आहे. तर आता आपण पोळ्या लाटायला सुरुवात करूया. तर चला मंडळी आता गॅसवर तवा ठेवलेला आहे मी इथे आणि आपण गॅस पेटवून घेऊ. तर चला आता पोळ्या करून घेऊया.
मऊ अशी पोळी तयार झालेली आहे. तर तुम्ही मंडळी अशी प्रकारची पोळी नक्की करून बघा आणि याच्यावर छान अशी तुपाची धार टाकून बघायची. तर चला आता आपण पोळी एका प्लेटमध्ये घेऊया. तर मंडळी मस्त अशी पोळी तयार झालेली आहे. तर आता आपण याच्यावर छान अशी तुपाची धार टाकूया आणि मस्त अशी खाऊया. तर मंडळी हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर अशा प्रकारची पुरणपोळी नक्की करून पहा, तुम्हाला देखील आवडेल आणि एकदम छान लागते, एकदम मऊसूत होते. तर मंडळी अशा प्रकारची मूग डाळीची पुरणपोळी नक्की ट्राय करा.